नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यासह त्र्यंबकेश्वर शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेचे पडसाद आज तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये उमटले असून नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या आवाहनानुसार आज संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। आज सकाळपासूनच त्र्यंबकेश्वरमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने आणि दुकाने बंद ठेवण्यात आली होती। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी केलेल्या गाव बंदच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगर परिषदेत आयोजित सभेत शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, सागर उजे, समाधान बोडके आणि नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अजितदादांच्या कार्याचा गौरव करत मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यानंतर अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मौन पाळण्यात आले। यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते। या शोक सभेला नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्ष मंजू वारुंसे, मुख्याधिकारी राहुल पाटील, शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, राष्ट्रवादी गटनेते नितीन रामायणे, नगरसेवक अमोल कडलक, कैलास चोथे, सूरज पाटील तसेच नगरसेविका कल्पना लहानगे, लीला कोरडे, पल्लवी शिरसाट यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, रवींद्र भोये, समाधान बोडके, भूषण अडसरे, सत्यप्रिय शुक्ल, सचिन दीक्षित, हरिभाऊ बोडके, संजय मेढे, नितीन पवार, अशोक लहानगे, नामदेव कोरडे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी आणि अजितदादांचे असंख्य चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादांच्या जाण्याने त्र्यंबकेश्वर शहराने एक खंबीर नेतृत्व आणि मार्गदर्शक गमावला असल्याची भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर। घरामध्ये बसलेले असे आपले अजितदादा पवार आहेत। स्वतःचं व्यक्तिमत्व कामामधूनच मोठं करायचं आणि कामालाच पहिले प्राधान्य द्यायचं। कष्टकरी शेतकरी असो किंदिन दुबळांचा नेता म्हणून ओळखले जाणारे आपले सर्वांचे दादा म्हणजे अजितदादा। दादांचं काल निधन झालं, अतिशय धक्कादायक बातमी होती। कोणालाही आजपर्यंत ती मनात आणि पचत नाहीये की असं काही घडलेलं असावं का। आत्ताच सागर भाऊंनी सांगितलं की खरोखर मला पण या ठिकाणी मी जनतेने निवडून आलेली आहे। माझा पक्ष जरी शिवसेना असला परंतु माझ्या मागे जे खंबीर नेतृत्व होतं आणि जो पक्षाचा पाठिंबा होता तो खरोखर एक शिवसेनेसोबतच माझी दुसरी ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती। आमदार साहेब खरोखर पाठीशी उभे होते। आमदार साहेबांनी सांगितलं होतं काही वाटलं तर आपल्यासोबत अजितदादा पण आहेत। नाशिकलाही ज्या सभा घेतल्या आहेत प्रत्येक ठिकाणी अजितदादा आणि शिंदे साहेब हे सोबतच होते आणि सोबत राहणार। व्यक्ती जरी डोळ्याला नाही दिसली पण तिची कीर्ती मात्र आपल्या सर्वांपर्यंत आहे आणि हे आपलं सर्वांचं परम कर्तव्य आहे की त्यांच्या कामातली पावती आपल्या कामातच आपण त्यांना पुढे न्यायची आहे। काय बोलणार, शब्द नाहीये, परंतु आज या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला हवं। दादांचं एक 4 दिवसाचं भाषण होतं, त्यात त्यांनी सांगितलं होतं की मी कामाचा माणूस आहे, मी काम करत राहणार आणि मी कामानेच मोठा होणार। त्या चचा अर्थ म्हणजे इतका होता की ते त्यांना ओळख तयार करा, कामानेच आपली पोच पावती द्या। आणि काल सुद्धा जे आहे, काल त्यांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या। एक त्यांचा बारामती हा त्यांचा बालेकिल्ला होता। बारामतीमधूनच त्यांनी राजकारणाची सुरुवात केलेली आहे। स्वतःची ओळख, काकाचा पाठिंबा तो आहेच त्यांच्या शरदचंद्रजी पवार साहेब, परंतु स्वतःची ओळख, स्वतःचं कर्तृत्व आणि कर्तव्यामधनं आपण मोठं व्हावं आणि आपली ओळख तयार करण्यात म्हणजे हे कोणाकडनं शिकावं तर अजितदादांकडनं शिकावं। अजितदादा म्हणजे माझंही राजकारणाची सुरुवात खरी ही राष्ट्रवादी पक्षाकडनं आहे। मी अजितदादांना भेटलेली नाहीये, परंतु काही असं तर मला त्यांचं मार्गदर्शन त्यावेळेस भेटलेलं आहे। आणि आज खरोखर एक असं वाटतं की एक जे महाराष्ट्र एक आज पोरकं झालेलं आहे, परंतु आज अशी शोकांतिका आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये फक्त दादा गेले हा
जी आहे सर्वांची, जेणेकरून आपल्या घरातलं कोणीतरी गेलं अशी शोकांतिका आज गावामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यांच्या जाण्याची पोकळी ही कदापि भरून निघणार नाहीये, पण त्यांच्या जाण्याने आपण त्यांचे कामं जे राहिलेले आहेत, त्यांच्या कामांची आठवण आहे, त्यांचे काही स्वप्न होते कामांचे, ते आपण आपल्या पक्षाकडनं आपण सर्वांकडनं प्रयत्न करायचे आणि दादांची ओळख कशी कायम राहील याकडे आपण तत्पर राहायचं. जास्त वेळ घेणार नाही. आपण इथे जमलेले सर्व बंधू भगिनी, मी नगरीची नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मी माझ्या नगरीकडनं संपूर्ण शिवसेना पक्षाकडनं, राष्ट्रवादी पक्षाकडनं आणि बीजेपी पक्षाकडनं सर्व नागरिकांकडनं दादांना एक अंतःकरणातून पूर्ण श्रद्धांजली प्रभू त्र्यंबकराजांकडे सांगण्यामध्ये की त्यांच्या आत्म्यास चिरंजीव शांती मिळावी. आणि दादांसोबत जे इतरही 5 जण गेले आहेत, आपण त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण दादांसोबत अंगरक्षक आहे त्याची थोडी माहिती मिळाली. सलग 40 वर्षापासून अंगरक्षक पोलीस डिपार्टमेंटचे जाधव साहेब आहेत, ते सतत एक सावली म्हणून दादांच्या सोबत आहे. काल सुद्धा ते दादांसोबतच गेलेले आहेत. त्याचप्रमाणे एक पिंकी माळी म्हणून त्यांची कलिग आहे, त्यांची सर्व पीए म्हणून त्यांचं काम बघायची, कामकाज बघायची. कालही बघितलं विमान अपघातामध्ये सर्वांनी बघितलं की लोकांनी थोडीशी चुकीची हे माहिती पसरवली होती की दादांच्या ह्याच्यातनं विमानातनं पैसे नव्हते, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये पेपर्स होते, कागदपत्र होते, की याच्यावर एक अंदाज येतो की ते किती काम करत होते, हेही काल मीडियाने दाखवून दिलं. त्याचप्रमाणे 2 पायलट म्हणजे खरोखर 2 महिला आणि 3 पुरुष त्यामध्ये होते आणि स्वतः दादा, तर त्यांचाही उल्लेख एक माणुसकी म्हणून आपण करावा. तर मी माझ्याकडनं संपूर्ण नगरीकडनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्याचप्रमाणे आज आपल्या त्र्यंबक नगरीमध्ये सुद्धा दुःखद 2 घटना घडलेल्या आहेत. तर या ठिकाणी सौ अलका शिवाजी कदम या काकू यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्याचप्रमाणे उगले परिवाराकडनं पण आज मोठा त्यांचा आधार गमावलेला आहे. त्याच ठिकाणी अरुण नानाजी उगले यांचेही काकांचं आज निधन झालेलं आहे. तर आपण सर्वजण त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करू आणि या ठिकाणी थांबतो.